नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की मानिनीच्या मनामध्ये काव्याबद्दल जो काही गैरसमज असतो तो आता काव्याने दूर केलेला आहे. मानिनी जेव्हा काव्याच्या हातावरती हळदीचा लेप लावण्यासाठी तिच्या रूममध्ये येते तेव्हा या दोघींमध्ये आता संवाद सुरू झालेला असतो. काव्या म्हणते, तुमच्यासाठी मी अगोदर खूप वाईट होते, म्हणजे आत्ता जो लेप लावायला तुम्ही आलाय तो पार्थची बायको म्हणून, काव्या देशमुख म्हणून नाही, पण मी काव्या देशमुखच आहे. तुमच्या मनात जो गैरसमज आहे ना, की ते गुलाबाचं फूल मला कोणी दिलं होतं, माझ्या बॉयफ्रेंडने दिलं होतं, परंतु ते मला पार्थनेच दिलं होतं. आणि तुम्हाला ऐकायचं आहे का त्या अफेअरबद्दल, कोण होता तो मुलगा? तर मी आज सांगते, मनाची तयारी करून ठेवा. तेव्हा काव्या सांगू लागते की माझं ज्या मुलीबरोबर प्रेम होतं आता त्याचंही लग्न झालंय आणि तो सुद्धा माझ्यासारखा मूव ऑन झालेला आहे. आम्ही दोघे एकमेकांना विसरलेलो आहोत.